नेहमी बोलतो की भारतीय जनता पक्ष हा इव्हेंट मॅनेजमेंट आहे कुठल्याही गोष्टी आणि जवान असू द्या किंवा नागरिक असू द्या त्याच्या मैदाच्या टाळूवरचं लोणी खाणारा हा पक्ष आहे. यांना कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही माध्यमातून क्रेडिट घ्यायचं हा यांचा प्रयत्न असतो. सिंपल गोष्ट आहे हो. याच्या नौदलाच्या कमांडर विंग कमांडर ज्या कुरेशी होत्या त्यांच्यावरती आक्षेप घेतला. म्हणजे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री त्या बोलले की आतंकवादीची बहीण म्हणून आहेत. आता काल परवा पाकिस्तानचे हे करताना ज्योती मल्होत्रा पकडल्या त्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत तिथल्या. त्यांचे फोटो घेऊन तुम्ही रॅलीमध्ये जा ना. आम्हाला रॅलीला विरोध नाही आमचा. आणि भारतीय जनता पक्षानं आम्हाला देशप्रेम शिकू नाहीये. या देशप्रेमाच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि RSS नव्हता. आणि तिरंग्याचं एवढं प्रेम आहे तुम्हाला तर पहिला भारतीय जनता पक्षाने पहिला तिरंगा त्या RSSच्या हेडक्वार्टरवरती लावावा. आमचा देशप्रेमाला त्यांनी रॅलीकडे त्याला बिलकुल विरोध नाहीये. आणि ते काय ट्रम्प दररोज अंडे देऊ राहिले तुमच्या नावाने. त्याच्या बाबतीत बोला ना. तुमची 2 मिनिटात त्यांनी हवा करून टाकलेली आहे. ते म्हणतात की अरे ही युद्ध मी थांबवलेलं आहे. एका जमान्यात म्हणतात की 56 इंच का छाती आहे मोदी साहेब का. ते 56 इंच छाती आपल्याला दिसली नाही ना. मग इंदिरा गांधीवरती आणि नेहरूवरती काँग्रेसवरती जन्म गेला तुमचा टीका करण्यामध्ये. आज इंदिरा गांधींनी 92,000 सैनिक जे आहेत ते गुडघ्यावरती आणले होते. आज नाही म्हटत तुम्हाला 5-50 किलोमीटरचा एरिया तुम्हाला पाकव्याप्त भारतामध्ये घेऊ शकले असते. परंतु ट्रम्प तात्याचे म्हटलं तुम्ही ऐकलं आणि तुमची हवा टाईट झालेली आहे. परदेश नीती त्यांनी सांगितलं तुमचा व्यापार आम्ही बंद करू. या सगळ्या गोष्टीला मोदी सरकारनं जे काही देशाला व्यापकता दाखवायला पाहिजे होती ती दिसली नाहीये. आणि कुठला तुम्ही हे करताय हो. कुठल्या गोष्टीचा उपयोग करताय की आम्ही हे केलेलं आम्ही ते केलेलं आहे. आणि कुठलं नाव दिलं. सिंदूर नाव दिलंय तुम्ही. सिंदूर तर नाव दिलं आणि त्याचं खरोखर सार्थक कधी व्हायला पाहिजे की 6 जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही संधी पाठवलं पाहिजे होते. अजूनही ज्या आमच्या बहिणी विधवा झालेल्या आहेत त्या विधवाची एकच पुकार आहे की ज्यांनी आमच्या नवऱ्याची हत्या केली आणि ते 6 अतिरेकी आहेत ना ते त्यांना पहिले शोधा तुम्ही आणि नंतर तिरंगा रॅली काढा. आता ही तिरंगा रॅली कशामुळे काढतात. यांना इव्हेंट करायचं आहे कुठल्याही गोष्टीला. आता येणाऱ्या निवडणुका आहेत. बिहारच्या निवडणुका आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. याला गोष्टीला जाऊन मोदी साहेबांनी काय केलं हे देशाला दाखवतील. मोदी साहेबांना काय नाही केलं हे आम्ही जनतेला दाखवू. आणि दररोज जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते मी आताच बोलतो तुमच्या नावाने दररोज एक अंडर येतात की आम्ही हे युद्ध थांबवलंय. आणि एका इकडे तुमचं परराष्ट्र नीती बोलतो की नाही पाकिस्तानला आम्ही गुडघ्यावर आणलेलं आहे. या गोष्टी नाही चालू शकत आणि जनता सगळी सुखी आहे.